मंत्रण विठ्ठला 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 विठ्ठला. त्यानंतर पुढे जसजसं हंगाम संपतो वेचणी करत जातो आपण, जितका हंगाम लांबू तितकी गुलाबी बोंडळी वाढते. म्हणून फरदड घेऊ नका हे आम्ही सांगतो सातत्यानं. म्हणून टाळावी घेणे कपाशीची फरदड, टाळावे घेणे कपाशीची फरदड, थांबवा आपुल्या जीवाची परवड विठ्ठला 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 विठ्ठला. मग त्यासाठी वेळेतच संपवावा कपाशीचा हंगाम, वेळेतच संपवावा कपाशीचा हंगाम, पूर्व हंगामीला द्या पूर्ण विराम विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरुवातीला पण मी सांगितल्या. पूर्व हंगामी लागवड केल्याने काय नुकसान होतं आणि वेळेत संपवा म्हणजे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हंगाम संपला पाहिजे. अन्यथा पराठी जितकी जास्त काळ शेतात उभी राहील कीडग्रस्त बोंडामध्ये अळ्या वाढत राहतील. कपाशीचं हे एकमेव खाद्य आहे गुलाबी बोंडळीसाठी. दुसरं पीक त्याला कोणताही पर्याय नाही. जितका लवकर हंगाम संपेल तितकी ती लवकर त्या ठिकाणी नष्ट होईल किंवा सुप्तावस्थेमध्ये जाईल. म्हणून आपलं हे सांगणं आहे की वेळेत हंगाम संपला पाहिजे. त्यानंतर वेचण्या झाल्यानंतर सुद्धा काही किडकी बोंड हिरवी बोंड शेतात उभी असतील पराठीला, तर आम्ही त्या ठिकाणी शेतात जनावरं चारण्यासाठी सांगतो. कारण त्या ठिकाणी जनावरं जर चरली त्या किडक्या बोंडातल्या अळ्यासही ती नष्ट होणार आहेत. पुढच्या हंगामातला प्रादुर्भावाचा स्रोत तिथे नष्ट होईल. आणि जर समजा पराठी जास्त काळ शेतात उभी राहिली तर त्या ठिकाणी सारखी सारखी गुलाबी बोंडळी वाढेल. म्हणून आम्ही सांगतो उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, हात जोडून विनवणी करीतो ढीग नका लावू धुऱ्यावर विठ्ठला 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 विठ्ठला. धुऱ्यावर जर किंवा बांधावर जर पराठी उपटून ढीग लावला तर किडक्या बोंडामध्ये बोंडळी असते. त्या ठिकाणी वाळलेल्या पानावर बुरशीजन्य रोगाचे त्या ठिकाणी अवशेष असतात. पुढच्या हंगामामध्ये लगेचच बांध ओलांडून फक्त 2 फूट खाली त्यांना जायचं असतं. नवीन पिकामध्ये त्याचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून हे सांगणं आहे. आणि ही पद्धत अतिशय छोटी आहे परंतु महत्त्वाची आहे त्या ठिकाणी करणं. पुढे जर जायचं झालं तर मगाशी मी म्हटलं सामूहिक पद्धतीनं नियंत्रण करायचं, म्हणजे फक्त एका शेतकऱ्याने करून चालत नाही. कपाशीच्या संबंधित जेही भागधारक आहेत, संशोधक असतील, विस्तार कार्यकर्ते असतील, त्यांनी प्रशिक्षण दिलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. निविष्ठाधारक असतील, कीटकनाशक विक्रेते असतील, खत देणारे असतील, बियाणं देणारे असतील, त्यांनी चांगल्या निविष्ठा दिल्या पाहिजेत. त्यासोबतच कापूस विकल्यानंतर जिनिंग मिलमध्ये जातो, परंतु त्या ठिकाणी कापसामध्ये किडका कापूससुद्धा असतो, किडक्या बिया असतात. त्या बियांमध्ये अळी सुप्तावस्थेत असते. तुम्ही एखाद्या जिनिंग मिलला जर भेट दिली तर आता जिनिंग केल्यानंतर ज्या किडक्या बिया आहेत त्यातनं भरपूर साऱ्या बोंडळ्या, गुलाबी बोंडळ्या तुम्हाला तिथे जमा झालेल्या दिसतील. काही बोंडळ्या त्या बियामध्ये सुप्तावस्थेत राहतात. त्या बिया तशाच्या तशा जिनिंग मिलच्या आवारात पडून राहतात. पाऊस पडल्यानंतर त्या सुप्तावस्थेतनं बाहेर येऊन पतंग बाहेर पडतात आणि जिनिंग मिलच्या परिसरातल्या पहिल्या शेतावर प्रादुर्भाव करतात. म्हणून आम्ही सांगतो की सामूहिक पद्धतीनं नियंत्रण. त्यामध्ये जिनिंग मिल्स भागधारकांना सुद्धा सांगणं असतं की जिनिंग मिलच्या आवारात लावावे कामगंध सापळे, जिनिंग मिलच्या आवारात लावावे कामगंध सापळे, हंगाम पश्चात पतंगांचे नियंत्रण हो मिळे विठ्ठला 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 विठ्ठला. हो नष्ट करण्या सुप्तावस्था करा खोलवर नांगरट, नष्ट करा सुप्तावस्था करा खोलवर नांगरट, खंडित होईल जीवन चक्र अवलंब करा पीक फेर पालट विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्याला माहिती आहे गुलाबी बोंडळीला एकमेव खाद्य कपाशी आहे. म्हणून जर 2-3 वर्षानंतर एक
वेगळं पीक घेतलं कपाशी व्यतिरिक्त तर या किडीची सुप्तावस्था असेल किंवा तिचं जीवनचक्र बळावणार नाही, ते खंडित होईल, कारण तिला पर्यायी पीक खाद्य पीक नाही. त्यामुळे आपल्याला नष्ट करायची असतील त्याच्या सुप्तावस्था तर खोलवर नांगरट करून त्या ठिकाणी सुप्तावस्थेतल्या अवस्था बाहेर काढा. उन्हाळ्यामध्ये या तापणाऱ्या उन्हामध्ये त्या मरून जातील. पक्षी असतील कावळे बगळे वगैरे त्यांच्या माध्यमातून नांगरणी केल्यानंतर ते वेचले जातील. त्यासोबतच पीक फेरपालट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी किडीचं जीवनचक्र खंडित करता येणं शक्य आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण उपाय अवलंबले, छोटे छोटे आहेत, फार काही मोठे नाही, परंतु त्याचे परिणाम मात्र खूप फायदेशीर आहेत कमी खर्चिक पद्धतीनं. म्हणून आम्ही सांगतो एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी, एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी. गुलाबी बोंडळीचे नियंत्रण हो करी विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल हो. उत्पादन खर्चात बचत होते खरी, उत्पादन खर्चात बचत होते खरी. वाढवून नफा शेतकऱ्यांना समृद्धी करी. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तर अशा पद्धतीनं उपाययोजना केल्या छोट्या छोट्या पद्धतीनं, परंतु त्याचे फायदे अनेक आहेत. हे केल्याशिवाय समजणार नाही, म्हणून एकदा करून पहा, अवलंब करा. आज या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम घेतला. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता जयंती आपण साजरी करतो. या ग्रामगीतेमध्ये सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये एक ओवी आहे बघा. ते सांगतात, सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारासी तसाच सोहळा, तैसेची वर्तावयाचा चाळा, करीतसे प्राणी विठ्ठल 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 हो. त्याचा अर्थ असा आहे की आपण जे प्रात्यक्षिक घेतो, आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊ शकत नाही, 10-20 लोकांच्या शेतावर एका गावामध्ये घेतो. त्याचा अर्थ असाच आहे की ते दृश्य जर डोळ्यांनी इतर लोकांनी बघितलं तर इतरांनाही ते आवडेल, ते प्रात्यक्षिक पाहतील आणि तसंच वर्तन करण्याचा चाळा म्हणजे त्या पद्धतीचा प्रयत्न ते करतील आणि अशा पद्धतीने हे तंत्रज्ञान प्रसारित होईल, त्याचा प्रभावीपणे वापर होईल. हा त्या अर्थाने सांगण्याचा भाग झाला. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने भरपूर लोक या ठिकाणी बसलेली आहेत आजूबाजूला, सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. परंतु शेवटी संत महाराज सुद्धा महात्मे काय सांगतात, सांगणं हे त्यांचं काम असतं. समाजानं अंधश्रद्धा सोडायच्या की नाही सोडायच्या, त्यातनं बाहेर यायचं की नाही यायचं, परंतु त्यांनी मात्र जीवनभर तेच प्रयत्न केले की सांगण्याचं काम केलं, करणं न करणं हे आपलं काम आहे. तेच आम्ही या ठिकाणी सांगतो. सगळ्या पद्धती सांगण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणानं केलं. करणं अवलंब न करणं हे खरंच सर्वस्वी आपल्यावर आहे आणि याची यशस्वीता आता मी आपल्यावर सोडतो. ज्या पद्धतीनं भागवत कीर्तनामध्ये पिंगळा सादर केला जातो, प्रतिकात्मक पिंगळा असतो, ज्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात हे जर नाही केलं तर कोणी दुसरा येईल, म्हणजे काय हा काळ त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून आम्ही सुद्धा सांगतो आमचा पिंगळा नाही पण आमचा सापळा आहे. मगाशी बोललो मी, सापळा, शेतामध्ये सापळा लावला पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो हे जर नाही केलं कीड शेतात येईल, हे जर नाही केलं, हे जर नाही केलं कीड शेतात येईल, हे जर नाही केलं हे सरते शेवटी बा तुमचं नुकसान होईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा तुमचं नुकसान होईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. सापळा 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 सापळावरी लावी लावीला देखा, सापळा शेतावरी, सापळा शेतावरी लावी लावीला देखा, सापळा शेतावरी, सापळा शेतावरी लावी लावीला देखा, सापळा शेतावरी. हे जर नाही केलं कीड शेतात येईल, हे जर नाही केलं सरते शेवटी बा तुमचं नुकसान होईल, सरते शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी
आमचं काय बाजाईल, काय बाजाईल. सापडा 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 सापळा शेतावरी लावी लावी लावीला देखा सापळा शेतावरी, हे सापडा शेतावरी लावी लावीला देखा सापळा शेतावरी. या ठिकाणी अत्यंत खूप सुंदर अशी साथ संगत आम्हाला या ठिकाणी वाद्यवृंदाने दिलेली आहेत. आपले हार्मोनियम वादक असतील, तबला वादक आणि टाळवादक असतील. या वृद्धांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या साथीमुळे हा कार्यक्रम आम्ही प्रभावीपणे सादर करू शकलो. सुंदर अशी माईक सिस्टीम होती. या ठिकाणी उत्तम असा मंडप आहे आणि सर्व लोकांनी आपल्या घराच्या दाराच्या पायथ्याशी बसून का असेना परंतु या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम सादर करता आला. या गावचे सरपंच भिवगडे साहेब यांनी आम्हाला आवर्जून इथं येण्यासाठी आमंत्रित केलं आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यामुळे आम्हाला या पावनभूमीत पुन्हा येण्याची संधी मिळाली. माझे सहकारी डॉक्टर गावंडे साहेब यांनी सुद्धा सुंदर अशा गायनाच्या माध्यमातून या कीर्तनाला साथ संगत दिली. त्यासोबतच खऱ्या अर्थानं हा सगळ्यांच्या साथीनं हा कार्यक्रम पार पडला. शेवटी आपण या ठिकाणी एक भैरवी घेऊ जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच भैरवीच्या चालीच्या आधारावर आम्ही शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून आम्ही संबोधित करतो. ज्या पद्धतीनं पंढरीला वारीला गेलेला वारकरी म्हणतो, जातो माघारी हे पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. तो तृप्त मनाने माघारी येत असतो वारी करून. आम्ही असं समजतो की या ठिकाणी आलेला हा अन्नदाता शेतकरी तृप्त होऊन जाईल या ज्ञानवर्धनाने आणि हा आमच्या कृषी कीर्तनाचा खरा त्या ठिकाणी फलश्रुतीचा भाग आहे. म्हणून एक भैरवी सादर करतो, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, हे तुझे ज्ञानवर्धन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे बळी राजा, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले. या ज्ञान वर्धनाने, या ज्ञान वर्धनाने तृप्त झाली सारी मने, ओ तृप्त झाली सारी मने. जमुनिया ग्राम जयंतीला, जमुनिया ग्राम जयंतीला, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता. धन्यवाद.